नमस्कार. मालवणी आई यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे. त्यामध्ये लागणारे साहित्य 2 कांदे, थोडं खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 मिरच्या, 10-12 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं, टोमॅटो, अर्धा किलो चिकन. चला आपण आता गॅसवरती कढई ठेवू. त्यानंतर कढई तापल्यानंतर हे खोबरं आहे ते मी बारीक ग्राइंड केलेलं आहे, ते आपण आता भाजूया. ब्राऊन होईपर्यंत आपण ते भाजू. हे आता लाल झाल्यावरती आपण ब्राऊन झाल्यावर मी तुम्हाला आज झटपट पटापट चिकन बनवून ग्रेव्ही बनवणार आहे. ज्यांना वेळ मिळत नाही त्यांनी हे करून बघा, तुम्हाला छानच लागेल मालवण पद्धतीत. ब्राऊन झालेलं आहे. त्यानंतर एक पळी तेल घालू. कांदा भाजू. तो पण ब्राऊन करायचा कांदा. खोबरं पण ब्राऊन झालेलं आहे. मोठा गॅस करून ब्राऊन करायचा कांदा. दोन मिनिट लागतील ब्राऊन व्हायला. आता भाजून झालाय, लाल झालाय, तर मग गॅस बंद करू, मसाला वाटू. आता आपण पहिलं प्रथम खोबरं ग्राइंड करायचं. खोबरं ग्राइंड झाल्यानंतर कांदा थोडा थंड होऊ दे, त्यानंतरच तुम्ही वाटण करायचं. तोपर्यंत वाटण करायचं नाही, नाहीतर याचं भांडं खराब होऊन जाईल मिक्सरचं. आता कांदा घेऊया आपण. खोबरं आहे, त्यात कांदा घेऊ. थोडंसं थंड होण्यासाठी मी थांबली होती. तो ग्राइंड करायचा. पाणी टाकायचं नाही, फक्त वाटण करायचं. छान मस्त होतं. हे बघा, पटकन वाटण झालं. त्यात ना पाणी नाही टाकायचं, मग ती चव बिघडून जाते. त्यानंतर हे आपण उतरून ठेवू. इथे डिशमध्ये काढून ठेवू आपण डिशमध्ये. बघा पटकन झालंय बघा. त्यात पाणी टाकायचं नाही, पाणी टाकलं तर ती चव बिघडून जाते. आणि हा मसाला तुम्ही मीठ घालून 8 दिवस ठेवलात ना, असंच बिना फ्रीज शिवाय तरी चालेल, तसाच चांगला राहतो तो. तुम्हाला वेळ मिळत नसेल ना, तर तुम्ही 8 दिवस हा मसाला मीठ घालून ठेवायचा, मग तो चांगला टिकून राहतो. त्यानंतर मी आलं, लसूण, टोमॅटो आणि मिरची, कोथिंबीर
याची मी पेस्ट तयार करते. बघा ग्रेव्ही पेस्ट झाली आलं कोथिंबीर लसूणची. गॅस पेटून कुकर ठेवू. कुकर गरम झाल्यावरती तेल टाकू. मी आज 4 पळी तेल टाकते. चार पळी तेल टाकते. आज मी तुम्हाला झटपट पटापट बनवून दाखवते. त्या लागणारं साहित्य: एक कांदा छोटा मीडियम साईज, 4-5 पाकळ्या कढीपत्ता, मसाले, 1 चमचा हळद, धना जिरा पावडर 2 चमचे, 2 चमचे गरम मसाला चिकन मसाला आणि आमचा मालवणी मसाला 4 चमचे, तिखट लाल. आता तेल तापलंय. आपण आता कांदा फोडणीला घालू. कढीपत्ता बारीक करून घालायचा. कांदा लाल होईपर्यंत थोडं गॅस बारीक करायचा. कांदा लाल झाल्यानंतर थोडा सोनेरी कलर झालाय कांदा. आपण आता त्यात आलं लसणाची पेस्ट टाकू. आलं लसणाची पेस्ट थोडीशी तांबूस होईपर्यंत त्याचा कलर येईपर्यंत तेल सुटेपर्यंत जरा फ्राय करायची. दोन 3 मिनिटं त्याला परतून द्यायचं. आता परतून झाले, ब्राऊन कलर झाला. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ते मसाले टाकायचे. मसाल्याला थोडंसं तरी येईपर्यंत थोडंसं परतवायचं. तेल सुटेपर्यंत परतवायचं. जे आपण वाटण केलं ना त्यात थोडंसं पाणी घ्यायचं. मसाला थोडासा खाली डसला थोडंसं पाणी टाकायचं. ही फक्त आलं लसूण टोमॅटो याचीच पेस्ट आहे. वाटण तयार केलेले ते साईडला आहे, ते आपण नंतर घालायचं. थोडस अजून पाणी तेल सुटेपर्यंत. हे बघा तेल सुटलंय. त्यानंतर हे चिकन स्वच्छ धुतलेलं आहे 2-3 वेळा, ते घालायचं त्यातमध्ये. सावकाश टाका नाहीतर अंगावर उडेल तुमच्या. बघा असं हे 5 मिनिटं असं परतून ठेवायचं पाणी सुटेपर्यंत. त्यावर एक झाकण ठेवू.
त्यावर झाकण ठेवू, त्यामध्ये पाणी घालू. बघा त्यावर पाणी घालायचं. ते पाणी आतमध्ये वाफेमध्ये सुटून जाईल. मंद आचेवर थोडंसं ठेवायचं पाणी सुटेपर्यंत. हे बघा आता पाणी गरम झालंय. आपण आता ते उतरू. हे बघा त्यामध्ये पण पाणी सुटलंय बघा. हे बघा कसं पाणी सुटलंय. बघा इतकं छान होतं ना. तुम्ही अशा पद्धतीत करून बघा मालवणी पद्धतीमध्ये. आणि हे पाणी, हे गरम झालेलं पाणी त्यात ओतायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं चिकन शिजेपर्यंत. परत आपण थोडस पाणी ठेवूया. थोडस पाणी ठेवू आता. चला आता हे पाणी गरम झालंय. हे बघा ते पण त्यामध्ये ओतू गरम झालेलं पाणी. थोडी उकाळी येऊ दे. हे बघा उकाळी येते अजूनही. त्यानंतर मी मसाला टाकते. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा मसाला घ्या आणि डायरेक्ट याच्यामध्ये टाकून द्या. डायरेक्ट टाकून द्या त्याच्यामध्ये आणि असं परतून घ्या. हे बघा आता मी डायरेक्ट त्याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे. काही फ्राय वगैरे वाटण केलेलं नाही. अगोदरच केलेलं होतं पण मी आज डायरेक्ट टाकलंय. झटपट पटापट. आता ही उकाळी आली. त्याच्यानंतर आता मी मीठ घालते. आपल्या अंदाजीनुसार मीठ घालायचंय बघा. थोडस ढवळून घ्या. आता 2 शिट्या लावा कुकरच्या. 2 शिट्टी द्या. 2 शिट्टी दिल्यानंतर बंद करून ठेवायचं. मस्त छान शिजतं. 2 शिट्या झाल्यात. आता गॅस बंद करू. थंड झाल्यावर कुकर ओपन करून दाखवू. चला आता कुकर उघडूया आपण. बघू कसं झालं ते. हा 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 मस्त. हे बघा मस्त झालं बघा. छान झालं. हे बघा जसं आपल्याला पाहिजे तसंच बनवायचं. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर घट्ट बना. ओलं पाहिजे, पातळ पाहिजे तर पातळ बना. बघा असं छान झालंय मस्त पैकी.